नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पी-एफ यू-एन-ए नंबर कसा ॲक्टिवेट करायचा आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, यू-एन-ए नंबर ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला गूगलमध्ये सर्च करायचं आहे। यू-एन-ए असं सर्च करायचं आहे। त्यानंतर यू-एन-ए पोर्टल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर पहिली साईट येईल त्यावर क्लिक करायचं आहे। एम्प्लॉई प्रोव्हाइड फंड ऑर्गनायझेशन या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो ओके करायचं आहे। त्यानंतर ॲक्टिवेट यू-एन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी यू-एन-ए नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव टाकून घ्यायचे आहे। नाव टाकल्यानंतर मित्रांनो तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला तिथे सिलेक्ट करायची आहे। डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो कॅप्चा जसा आहे तसा तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर सफेदवाल्या बॉक्समध्ये टिक करायचा आहे। नंतर मित्रांनो गेट ऑथेंटिकेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP पाठवला जाईल। OTP इथे टाकून घ्यायची आहे। नंतर मित्रांनो व्हॅलिडेट OTP अँड ॲक्टिवेट यू-एन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पाहू शकता तुमचा यू-एन ॲक्टिवेट झालेला आहे। तुमच्या मोबाईलमध्ये एक SMS येईल, त्यामध्ये तुमचा डिफॉल्ट पासवर्ड असेल ते पासवर्ड टाकून आपल्याला पासवर्ड चेंज करावे लागेल। पासवर्ड चेंज करण्यासाठी होम या बटनावर क्लिक करायचं आहे। नंतर ओके करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचा यू-एन-ए नंबर टाकून घ्यायचा आहे। यू-एन-ए नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो डिफॉल्ट पासवर्ड आलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा जसा आहे तसा तुम्हाला तिथे टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर साइन इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये OTP येईल, ती OTP इथे टाकून घ्यायची आहे। OTP टाकल्यानंतर मित्रांनो कॅप्चा जसा आहे तसा तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये तुमचा डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा आहे जो तुमच्या मोबाईलमध्ये SMS थ्रू आला होता, तो इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर नवीन पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे, त्यामध्ये तुमच्या इच्छेने तुम्ही पासवर्ड तयार करू शकता। त्यानंतर कन्फर्म न्यू पासवर्ड यामध्ये सेमच पासवर्ड टाकायचा आहे, वर जसे टाकले आहे तसे। त्यानंतर मित्रांनो बॉक्समध्ये टिक करायचा आहे आणि गेट आधार OTP यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो
तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP येईल. ती OTP तुम्हाला टाकून घ्यायची आहे. OTP टाकल्यानंतर चेंज पासवर्ड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड सक्सेसफुल चेंज होऊन जाईल. पाहू शकता पासवर्ड हॅज बीन सक्सेसफुल चेंज, काइंडली लॉग इन विथ न्यू पासवर्ड. त्यावर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे आणि तुमचा UN नंबर पुन्हा टाकून घ्यायचा आहे. तर UN नंबर टाकल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड तिथे टाकायचा आहे जो तुम्ही क्रिएट केला होता तो. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर साइन इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. ती OTP इथे टाकून घ्यायची आहे. OTP टाकल्यानंतर मित्रांनो कॅप्चा जसा आहे तसा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर लेटर या बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता तुमची PFची डिटेल, सर्व डिटेल तुम्हाला दिसत आहे. त्यामध्ये तुम्हाला UN कार्ड डाउनलोड करायचे असेल तर UN कार्ड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पाहू शकता UN कार्ड डाउनलोड झालेला आहे. त्यामध्ये तुमचा UN नंबर, नाव सर्व दिलेले आहे. अशा प्रकारे तुमचा PF नंबर ॲक्टिवेट करायचा होता आणि पासवर्ड चेंज करायचा होता. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.